ताजुद्दीन बाबा ट्रस्ट वाकेचा अध्यक्ष आणि काशीनाथ पाटील डहाके यांचा नातू। आम्ही जसं रोज पूजेमध्ये असतो सकाळी 3 वाजतापासून 5 वाजेपर्यंत। तर गुरुवार दिवशी आम्ही पूजेमध्ये जसं आल्यानंतर बाबांची पूजा वगैरे झाली आणि आरती झाल्यानंतर मी आपल्या तिथं दरबारामध्ये बसलो आणि आमचे जे सेवादार लोक आहे ते झाडू मारण्याकरता ज्यावेळेस निशाणकडे आले त्यावेळेस निशाणाच्या जवळ पाणी होता आणि पाणी असताना ते बाई लोक आले ते झाडू मारण्याकरता पाणी काढण्याकरता। तर असे 8 पाय बाबांचे चमकताना दिसले। काय चमकते आहे ते काय आहे, पण त्यांनी ते पूर्ण पाणी काढल्यानंतरही खूप जास्त चमकत होते। चमकल्यानंतर मग बाबांचेच पाय आहे आणि मग मी ज्यावेळेस येऊन पाहिलं त्यावेळेस तिथं स्पष्ट 7 पाय आणि एक अस्पष्ट 1 पाय म्हणजे 8 पाय दिसत होते। त्या दिवशी तारीख पण 8च होती, 8वा महिना। तर मग मी ऑफिसमधून स्केल आणली आणि ते बाबांचे पाय मोजले, ते 11 इंचचे पाय होते। आणि त्यानंतर आम्ही दरबारात जाऊन पाहतोय तर बाबांच्या खडावर ज्या ठेवल्या पूजेमध्ये त्याचं माप घेतलं, ते पण 11 इंच होते। त्यावेळेस असं म्हणजे गृहीत धरलं की बाबांचेच पाय आहे आणि ते एवढे घासून पण निघत नाही आहे। आजपर्यंत ते पाय तुम्हाला स्पष्ट दिसत आहे। काय सांगणार या संदर्भामध्ये? बाबांनी ताजुद्दीन बाबांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे। 3 वर्ष वाड्यामध्ये राहिले आणि 9 वर्ष या दरबारामध्ये राहिले। तर बाबांचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि बाबांनी सगुण रूपात सगळ्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे। हेच माझं म्हणणं आहे। काय वाटतं दर्ग्यामध्ये गर्दी वगैरे होते? हो, बाबांना पाहण्याकरता लोक येतात, कारण की बाबांचे चरण पादुका आहेत स्वयंभू उमटलेलं आहे, त्यामुळे लोकांची गर्दी स्वाभाविक असणारच बाबांचे भक्त असल्यामुळे।